ब्रेक नंतर सलाम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। दिवस पावसाचे आहेत, बाहेर जेव्हा धोधो पाऊस सुरू असतो तेव्हा तुम्ही काय करता? मे बी ऑफिसला किंवा नोकरीला अचानक बुट्टी मारावी लागते आणि घरी बसून वाफाळलेला चहा किंवा कॉफी आणि भजी खायला मिळते। पण काही जण मात्र आपले ट्रेकिंग शूज चढवतात आणि निघतात रॅपलिंगचा थरार अनुभवायला। चिंब भिजवणारा पाऊस, ढगधुक्यांनी वेढलेले डोंगर माथे, असा हिरवागार नजारा आणि जोडीला रॅपलिंग। आणि तुमचा हात बघा, राईट हँड मागे आहे। रॅपलिंगचा हाच थरार अनुभवण्यासाठी तरुणाई एकत्र आली आहे। कुणी मुंबई पुण्याहून तर कुणी बंगळुरू तर काही चक्क म्हैसूरहून इथं जमले आहेत। आणि स्वतःला म्हणजे इट्स रिअल, समथिंग डिफरंट यू आर डुइंग। एव्हरी टाइम यू ट्रॅव्हल डाऊन यू आर डुइंग समथिंग डिफरंट। जिथे लोक चालू नाही शकत तिथे तुम्ही रस्त्याच्या दोरेच्या सहाऱ्याने तुम्ही खाली येता, ते तुम्हाला एक ॲडव्हेंचर भेटतं, स्वतःला एक फील येतं। बनवतो तो माणूस तिथं पडतोय मस्त, चालू नाही शकत पण तो रस्त्याच्या सहाऱ्याने येतोय, त्याला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो माणसाचा। डोंगर चढणं जितकं चॅलेंजिंग तितकंच तो उतरणं देखील। डोंगर उतरणं म्हणजेच रपेल डाऊन करणं, साहसी गिर्यारोहणाचाच हा एक प्रकार। म्हणजे तुम्ही जर पाणीमध्ये खाली येतात तुम्हाला काही दिसत नाही, फक्त पाणी आणि तुमच्या अंगावर पाणी धो पडतोय आणि तुम्ही फक्त बघताय लांबून आणि किती मस्त वॉटरफॉल आहे। पण त्या वॉटरफॉल कसं पडतो त्या वॉटरफॉलच्या आतमध्ये तुम्ही किती वो पानी हवा और इट वॉज समथिंग एल्स। आई फेल्ट दैट आई एम सो क्लोज टू नेचर और बाद में यहाँ से वापस बॉम्बे जाना आई मीन इट्स अ लिटिल डिफिकल्ट फॉर मी। हेल्मेट, हार्नेस, नी पॅड्स या गिअर्समुळे रॅपलिंग अगदी सुरक्षित आहे। पण 135 फुटांची ही दगडी भिंत उतरायची वेळ आली की तयारी कितीही जय्यत असली तरी भीतीही वाटणारच। भीती वाटते। आता हा छंद बघा, बरोबर रॅपलिंग केलं त्याला काहीतरी एक्साइटमेंट झालं, म्हणजे कोणीतरी अचीवमेंट केलं। यंदाच्या पावसाळ्यात असाच चिंब भिजून तुम्हीही हा थरार अनुभवू शकता। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गळेसह प्रियांका देसाई, IBN लोकमत, लोणावळा। या येत्या शनिवार रविवारी काही जर प्लॅन आतापर्यंत बनवला नसेल तर लोणावळ्याला जाऊन हा रॅपलिंगचा थरार जरूर अनुभवा। आज सलाम महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत, पण उद्या सकाळी पुन्हा भेटणार आहोत 8 वाजता, फक्त IBN लोकमत।